हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज योग या पुस्तकाचा अभ्यास करतोय. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावे. पुढील सूत्रे श्री जोशी काका. हरिओम सर्वांना. सुरू करूया. आज श्रद्धा योग या पाठमालेतला पाठ 4 आहे आणि नेहमीप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात करू आपण. गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ध्याये नित्यं महेशं रजतकिरीटं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तास्तुतिममरगणैर्व्याघ्रकृतिं वसानं विश्वाद्यं विश्वबीजं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. ज्ञानरूप स्वामीजी आणि शक्ती शांतीरूप महाशून्य बिंदू यांना नम्र नमस्कार. माझे अध्यात्म वेदांत शास्त्रातील सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख उर्फ डॉक्टर काका यांना साष्टांग दंडवत आणि आपण उपस्थित सर्व श्रोते आपल्या हृदयस्थ ईश्वरास सादर प्रणाम. राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वैचारिक वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. आपण ह्या श्रद्धा योगाच्या श्रद्धा ही संकल्पना नीट समजून घेण्यासाठी काही प्राथमिक पाठ घेत आहोत. ही श्रद्धा ही अर्थात आध्यात्मिक संकल्पना आहे. याची मांडणी या योग ग्रंथामध्ये स्वामीजींनी तर्कशुद्ध पद्धतीने केलेली आहे आणि त्यांनी नेहमीच्या पद्धतीने केलेली आहे. परंतु ह्याच ग्रंथातील शेवटचे जे 5-6 चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या आत्ताच्या आपण जे काही समजून घेतो त्याचा उपयोग होण्याची शक्यता आहे. आपल्याला सगळ्यांना जर का लक्षात असेल तर आपण ही योग पाठमाला सुरू करायच्या वेळेला अगदी पहिलाच विषयोग हा ग्रंथ घेतला. त्याच्या अगोदर साधारण 15 ते 17 पाठ प्राथमिक पाठ घेतले होते की ज्याच्यामध्ये ह्या बेसिक संकल्पना ज्या आहेत त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. अजून सुद्धा त्या संकल्पना जर का आपण समजून घेतल्या परत त्या पाठाच्याकडे परत एकदा लक्ष देऊन किंवा पाठ ऐकून तर हे आत्ताचे आपलं जे चाललेली चर्चा आहे ती अधिक चांगली समजण्याची शक्यता जास्त आहे. कारण संकल्पना समजणं, त्या समजल्यानंतर त्याचा आपल्याला प्रत्यक्ष अर्थ उमगणं, तो अर्थ उमगला की त्याचा आपल्या वर्तनात आणि आपल्या साधनेत उपयोग करणं
आणि त्याच्यानंतर अनुभव घेणं अशी ही सगळी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेसाठी या सगळ्या गोष्टी काही घडलं तरी आता हे जे पाठ चाललेले आहेत त्या थोड्याशा संकल्पना समजायला अवघड आहेत. एक एक संकल्पनेवर खूप बोलण्यासारखं आहे किंवा खूप बोलून समजावून सांगण्यासारख्या त्या संकल्पना आहेत. परंतु आपल्याला तेवढा वेळ नाही म्हणून आपण ह्या सगळ्या संकल्पनांना स्पर्श करत पुढे पुढे जात आहोत. आता मागच्या पाठातला थोडक्यात आढावा घेऊन आजचा विषय सुरू करू आपण. जे आपण आतापर्यंत बघितलं त्याच्यात श्रद्धा हा विषय जो आहे तो श्रुतीवरील श्रद्धा हा विषय आहे. म्हणजे वेदांचं जे शाश्वत ज्ञान आहे त्या ज्ञानावर दृढ विश्वास ठेवणं, ते ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करणं आणि त्या ज्ञानानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करणं म्हणजे साधनेचं जीवन आहे. भगवद्गीतेमध्ये फार छान सांगितलेलं आहे कर्ममार्ग, उपासना मार्ग आणि ज्ञान मार्ग. आणि ह्या पद्धतीने आपण भगवद्गीतेच्या पाठामध्ये काही प्रमाणात समजून घेतलं. मागच्या वेळेला आपण बघितलं श्रद्धा ही एक गोष्ट आहे आणि विश्वास ही दुसरी गोष्ट आहे. श्रद्धा म्हणजे कुठल्याही प्रकारच्या पुराव्याची गरज नसलेली पूर्ण श्रद्धेने आपण ते केलेली जी गोष्ट असते ती श्रद्धा असते आणि त्याला पुराव्याची गरज नसते. ती आपल्या अंतरातून येणारी एक खात्रीची भूमिका असते. आणि विश्वास म्हणजे एखाद्या गोष्टीवर किंवा एखाद्या व्यक्तीवर किंवा तत्वावर ठेवलेला भरोसा. आणि हा जो भरोसा आहे हा योग्य पुरावे मिळाल्यास बदलू शकतो. आणि या संदर्भात आपण श्रद्धा कशा पद्धती असू शकते हे बघण्यासाठी आपण रामदास शिष्य अंबादास की जो पुढे कल्याण स्वामी होतात त्यांची गोष्ट बघितली होती. आता ब्रह्म ही संकल्पना समजण्यासाठी दोन मुख्य कारणं आहेत किंवा मुख्य जे अडथळे आहेत ते आपण बघितले होते. पहिला अडथळा आहे असंभावना आणि दुसरा आहे विपरीत भावना. असंभावना म्हणजे ही जी ब्रह्म किंवा आत्मा ही जी सत्य वस्तू आहे ती सत्य वस्तू असत्य वाटणं. म्हणजे आपल्याला समजत नाही, आपल्याला पुरावा नाही, आपल्याला कळत नाही, आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही. मग हे असं कसं शक्य आहे असा संशय येणं म्हणजे असंभाव्य वाटणं ही एक अडचण. आणि दुसरी अडचण म्हणजे विपरीत भावना. म्हणजे ब्रह्म जे आहे त्या पद्धतीने न समजून घेता कुठल्या तरी दुसऱ्याच गोष्टीला सत्य मानणं. उदाहरणार्थ आत्म्याऐवजी देहाला म्हणजे शरीराला आपलं रूप मानणं, स्वतःचं रूप स्वरूप मानणं. आता ह्यालाच अध्यात्मामध्ये अविद्या म्हणतात किंवा अज्ञान म्हणतात. आणि ही अविद्या दूर करण्यासाठी आपण ह्या आत्म्याची संकल्पना समजून घेतो. आता ह्या दोन जे असंभावना आणि विपरीत भावना हे जे दोष आहेत किंवा जे अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी शास्त्रांनी काही प्रक्रिया, काही सिस्टीम बसवून दिलेल्या आहेत. त्या प्रक्रिया समजावून घेतल्यानंतर आपल्याला हा जो शंका आहे की असंभावना ही जी भाग आहे ती आपली असंभावना दूर होते आणि आत्मा हे प्रत्यक्ष असणं शक्य आहे अशी माणसाला कल्पना येते. आता ही एकदा कल्पना आली की कल्पना आल्यानंतर क्रमाक्रमाने सततच्या श्रवणाने, अभ्यासाने, चिंतनाने आणि साधना करत करत आत्मा आहे असा हळूहळू निश्चय होतो. आणि हा जेव्हा आत्मा आहे असा निश्चय होतो, बुद्धीचा निश्चय होतो किंवा मनाचा निश्चय होतो, चित्ताचा निश्चय होतो, तेव्हा जी निर्माण होते आपल्या मनात ती खरी श्रद्धा असते. अर्थात ही श्रद्धा ही पहिली पायरी झाली आणि मग ह्या आत्म्याचा अनुभव घेणं ही पुढची पायरी आहे. आणि मागच्या वेळेला आपण याज्ञवल्क्य आणि राजा जनकाचा एक सुंदर संवाद बघितला होता की ज्या ठिकाणी सूर्य नाही, चंद्र नाही, दिवा नाही, आवाज नाही, म्हणजे प्रत्यक्ष समजण्याची, प्रकाशनाची जी जी माध्यमं असतात त्यापैकी एकही जिथे नाही, असं जे स्वप्न आहे की ज्याच्यामध्ये काहीच नसतं, त्या स्वप्नातल्या गोष्टी आपल्याला कशा कळतात. त्यावेळेला आपण बघितलं, आपण आढावा घेतोय, मागच्या वेळेला हे सगळं आपण डिटेलमध्ये बघितलंय की
इथे असं हे शास्त्राचं म्हणणं आहे किंवा शास्त्राचं आपल्याला समजावणं आहे की त्या जे स्वप्नात आपल्याला प्रकाशित होतात पदार्थ किंवा स्वप्नात ज्ञान होतं, ते स्वप्नाचं ज्ञान कुठलाही दुसरा प्रकाश नसतो, तर आत्म्याच्या प्रकाशात स्वप्नातल्या पदार्थाचं ज्ञान होतं. म्हणजे स्वप्नामध्ये प्रकाशनासाठी कुठलीही इतर साधनं नसली तरी त्या आत्म्याच्याच प्रकाशात हे सर्व प्रकाशित होतं. आणि ज्याच्या अस्तित्वामुळे, ज्याच्या असल्यामुळे या सगळ्यांचं आपल्याला ज्ञान होऊ शकतो. तो ज्ञानरूप असता आत्मा हा कायम असतोच. या परमार्थामध्ये प्रकाश या शब्दाचा ज्ञान किंवा कळणं असा अर्थ आहे. आणि मागच्या वेळेला आपण बघितलं की मला कळत नाही हे कळणं हे सुद्धा आकलन आहे. आता हे जे आकलन आहे ते आपल्या बुद्धीला होतं. आणि ते बुद्धीला का होतं, तर बुद्धीमध्ये आत्म्याचा एक कल्पित अस्तित्व आहे ज्याला चिदाभास म्हणतात. त्या चिदाभासामुळे बुद्धी ऍक्टिव्हेट होते आणि मग आपल्याला ते ज्ञान होतं. आत्म्यापासून काहीही अप्रकाशित नाही. ह्या जगामध्ये जी जी वस्तू आहे, मग ती स्वप्नातली असतील, झोपेत असेल, त्या सगळ्याचं ज्ञान आपल्याला आत्म्यामुळे होऊ शकतं. आणि म्हणून आत्म्याला ज्ञानरूप किंवा चित्तरूप असं म्हटलंय. सच्चित आनंद, त्यातला चित म्हणजे ज्ञान हा शब्द भाग आहे. आता जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती म्हणजे जागेपणा, स्वप्नावस्था आणि गाढ झोप, ह्या आपल्या तत्वज्ञानात, भारतीय तत्वज्ञानामध्ये कॉन्शियसनेसच्या 3 स्टेजेस सांगितलेल्या आहेत. आणि ह्या 3 अवस्थांच्या पलीकडे एक जी साक्षी स्टेज आहे तिला चौथी अवस्था म्हटलेली, त्या तुरिया म्हटलेलं आहे. आणि ही जी शुद्ध अवस्था आहे, शुद्ध चेतना आहे, या तिन्हीच्या पलीकडची, तिला समाधी अवस्था मांडलेली आहे. मागच्या वेळेला आपण हेही बघितलं होतं, देव आणि दिवा दोन्ही एकाच संस्कृत भाषेपासून बनलेले शब्द आहेत, दिव्या. परंतु दिव्याच्या प्रकाशात आपल्याला दिसतं, म्हणजे नेहमीच्या सूर्याच्या प्रकाशात किंवा दिव्याच्या प्रकाशात किंवा आपण कुठलाही लावलेला असला लाईट, त्याच्या लाईटच्या प्रकाशात दिसतं. पण जे दिसलंय ते काय आहे ते कळतं ते बाकी आत्म्याच्या प्रकाशात. याला बुद्धीने आपल्याला कळतं, आपल्याला ज्ञानेंद्रियाने दिसतं, डोळ्याने दिसतं, पण दिसलेली वस्तू काय आहे हे कळतं हे काम बुद्धीचं असतं. आणि बुद्धीमध्ये आत्म्याचं एक कल्पित अस्तित्व जे मानलेलं आहे या अध्यात्मामध्ये, त्याला चिदाभास म्हणतात. त्या चिदाभासामुळे आपल्याला हे सगळं कळतं. दिसणं हे बाह्य दृश्य आहे आणि कळणं हे त्यामागील जे सत्य आहे, ते सत्य जे आहे ते प्रत्येक माणसाला आकलन होतं. आणि व्यक्तीनुसार ते आकलन वेगळं असू शकतं, कारण त्या प्रत्येक व्यक्तीचं जे काही चित्त आहे किंवा ज्या काही वासना आहेत किंवा जे काही पूर्वानुभव आहेत ते प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. मागच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांचा एक छान दृष्टांत पण आपण बघितला होता की गडद अंधारात एकदम डार्क असा अंधार आहे, त्याच्यामध्ये काळा माणूस बसलेला आहे. तो कुणालाही दिसणं तर शक्य नाही, पण तो इतका काळा आहे की त्याला सुद्धा तो दिसत नाही स्वतःला. पण असं जरी असलं, तो ते कुणालाही दिसत नसला, त्याला स्वतःलाही तो दिसत नसला अंधारामुळे, तरी सुद्धा मी आहे ही जाणीव आहे असते कायम. त्याला हे ज्ञान त्याला कायम असतं, ते अखंड असतं. कुठल्याही स्थितीमध्ये मी आहे ही जाणीव आपली जात नाही. आणि ही मी आहे ही शुद्ध जाणीव आपल्याला आपल्यात आतलेलं आत्मतत्व जे आहे ते आत्मतत्वाचा प्रत्यय देतं. अशा त्या पद्धतीने ही उपनिषदांनी या सगळ्या संकल्पनांची घडी बसून दिलेली आहे. ती समजावून घेतली तर आत्मा आहे असा निश्चय होतो. आणि मग ह्या निश्चयातून आत्म्यासंबंधी किंवा सत्यासंबंधी, सत्य परमात्म्यासंबंधी श्रद्धा निर्माण होते. आणि अशा पद्धतीने एकदा आपल्या विचारांची घडी बसली आणि आपल्या मनात हा जो आत्मा आहे का नाही हा जो संशय आहे तो संशय निघून गेला की आत्मा आहे असं आपल्याला जे कळतं त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. म्हणजे हे थिअरॉटिकल ज्ञान आहे, आपल्याला अनुभव आलेला नाही आत्म्याचा. इतरांच्या अनुभवातून, इतरांनी सांगितलेलं जे शास्त्राच्या गोष्टी आहेत त्या समजून घेऊन
आपल्याला श्रद्धा निर्माण होते. आता ही जी परोक्ष ज्ञान आहे किंवा हे जे थिओरॉटिकल ज्ञान आहे, याला आपल्याला ज्याला म्हणतात ते आपल्याला बुद्धीचं ज्ञान आहे, त्या ज्ञानातून प्रत्यक्ष श्रद्धा निर्माण झाली. ती निर्माण झाली की मग आपल्याला त्या प्रत्यक्ष आत्माकार होण्याचा आनंद जो आहे तो घेण्याची इच्छा होईल. आणि तो जर का आपल्याला आनंद मिळाला नाही तर चैन पडणार नाही. अशी वेळ झाली म्हणजे आपल्याला आत्म्याविषयी पूर्ण ज्ञान किंवा पूर्ण निश्चय झाला आणि त्याचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव घ्यायला पाहिजे, असा आपल्या मनाची स्थिती झाली की त्यावेळेला श्रद्धा पूर्ण झाली. आणि ही श्रद्धा जितपत पूर्ण होत नाही, आत्म्याविषयी संभ्रम असतो किंवा आत्म्याविषयी आपल्या चुकीच्या कल्पना असतात, तोपर्यंत आपल्या खऱ्या ज्ञानसाधनेला सुरुवात होत नाही. आणि झालीच तर तिला गती येणं शक्य नसतं. खऱ्या पद्धतीने जेव्हा निश्चय होतो आणि आपल्याला त्याच्याबद्दल आकर्षण वाटायला लागतं, साधना सुरू होते. आता हे सगळं जे आहे हे वेदवचनांच्या माध्यमातून आपण समजून घेतोय. पण ह्या वेदवचनावर तरी श्रद्धा का ठेवायची हा प्रश्न आहे. की वेदांवर किंवा वेदवचनावर श्रद्धा हे सगळं सांगितलेलं आहे. ते सांगितलेलं आहे म्हणून आपण ते समजून घेतोय आणि समजून घेतल्यानंतर आपण साधनेसाठी श्रद्धा आपल्याला निर्माण होते आणि आपण ध्यानाच्या माध्यमातून हा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या वेदवचनावर तरी श्रद्धा का ठेवायची, त्याचं कारण आपण मागच्या वेळेला बघितलं होतं थोडंसं, आणि आता आज थोडंसं जास्त बघूया की ही जी वेदवचनं आहेत ती प्राचीन ऋषींच्या ऋतंबरा प्रज्ञेतून त्यांना जे अनुभव आले त्या अनुभवांच्यावर त्यांना जे शब्द सुचले किंवा त्यांना जे शब्द ऐकू आले, जे त्यांनी मांडले, त्याच्यावर ही आपण श्रद्धा ठेवतो. कारण हे अपौरुषेय वाङ्मय असं समजलं जातं. म्हणजे पुरुष म्हणजे काय? पुरुष म्हणजे संस्कृत मधली पुरुष म्हणजे पुरी शेते इथे पुरुषा असं म्हणतात. म्हणजे पुरुष म्हणजे आपण नेहमी पुरुष म्हणजे मेल असं समजलं जातो. पण संस्कृतमध्ये पुरुष हा दोन्ही गोष्टींनी जो शरीराच्या पुरी मध्ये राहतो किंवा शरीराच्या शेतामध्ये जो राहतो तो पुरुष. म्हणजे पुरुष म्हणजे व्यक्ती, पुरुष म्हणजे आत्मा किंवा पुरुष म्हणजे चेतना असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हा शब्द फक्त जेंडर किंवा लिंग नाही दाखवत. पुरुष म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही येतात. अस्तित्व, वैदिक अस्तित्व, आत्मतत्व किंवा सेल्फ या अर्थाने हा पुरुष हा शब्द वापरला जातो. आणि अपौरुषेय वाङ्मय म्हणजे हे ऋषीमुनींच्या सर्वसाधारण जीवनात न येता त्यांच्या विशेष स्थितीमध्ये ऋतंबरा प्रज्ञा त्यांची जागृत झाल्यानंतर अत्यंत उच्च ध्यान स्थितीमध्ये त्यांना जे काही वाङ्मय मिळालं, वाङ्मय सुचलं आणि त्यांनी तसं मांडलं, त्याला अपौरुषेय वाङ्मय असं म्हणतात. आणि सर्वसामान्य माणसाच्या, पुरुषाच्या किंवा स्त्रियाच्या बुद्धीमध्ये जे दोष असतात ते दोष या वाङ्मयात अजिबात नसतात आणि म्हणून ह्याच्यावर विश्वास ठेवायचा. आणि मागे आपण एकदा बघितलं होतं, आज थोडक्यात परत एकदा बघू की सर्वसामान्य पुरुष ज्याला म्हणतात किंवा सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा जे अस्तित्व चेतन ज्याला म्हणतात, त्याच्या बुद्धीमध्ये भ्रम, प्रमाद, करणा पाठव आणि विप्रदिप्सा हे 4 असतात. म्हणजे कितीही जरी बुद्धिवान माणूस म्हटला, कितीही जरी तो विद्वान असला, तरी त्या माणसाच्या बुद्धीमध्ये हे 4 दोष असतात. भ्रम हा एक दोष आहे. भ्रम म्हणजे एक आहे आणि दिसतं दुसरंच, याला भ्रम म्हणतात. आपल्याला सुद्धा आपल्या बुद्धीचा भ्रम झाल्याचा कधी कधी अनुभव येतो. एखादी आपण गोष्ट वाचत असतो तर त्या ठिकाणी नसलेली गोष्ट आपण कधीतरी वाचतो, किंवा आपल्या समोर 10 गोष्टी असतात, त्या 10 गोष्टीमधल्या 8 गोष्टी आपल्याला दिसतात पण 2 गोष्टी दिसत नाहीत. हा जो भ्रम झालेला असतो, हा भ्रम होणं हा सर्वसामान्य बुद्धीचा स्वभाव आहे. आणि अशा कधीतरी भ्रम होणाऱ्या बुद्धीतून जे वाङ्मय निर्माण झालेलं आहे ते निर्दोष असणं शक्य नाही. आणि म्हणून सर्वसामान्यांनी निर्माण झालेलं वाङ्मय आणि ऋषींनी त्यांच्या अत्यंत उच्च स्थितीमध्ये निर्माण केलेलं शुद्ध बुद्धीचं वाङ्मय, याच्यामध्ये फरक असतो.
बघा आपल्याला बऱ्याच वेळा मृगजळाचा भास होतो, म्हणजे तिथे पाणी नसतं, परंतु म्हणजे ती रेताळ जमीन असेल, ऊन पडला असेल आणि त्याच्यात आपल्याला जर का ती वाळू चकाकत असेल तर बऱ्याच वेळा लांबून ते आपल्याला पाणी दिसतं. हा एक भ्रम आहे. किंवा जी शिंपी असते ती शिंपी चंदेरी असते, त्यामुळे त्याच्यावर चांदी असल्याचा भ्रम होतो. अशा अनेक अध्यात्मात ही प्रसिद्ध उदाहरणं आहेत. तर हा भ्रम हा एक माणसाच्या बुद्धीमध्ये दोष आहे, जो त्या प्रज्ञास्थितीमध्ये असलेल्या ऋषींच्या म्हणून ते अपौरुष आहेत. प्रमाद हा एक दुसरा भाग आहे. माणसाची प्रवृत्ती आणि स्वभाव हा नेहमी स्खलनशील आहे. स्खलनशील म्हणजे एक तत्वापासून खाली जाणार आहे बऱ्याच वेळा, आणि त्यामुळे माणसाच्या हातून चुका होतात. आता कितीही जरी माणूस उत्तम योग्य वागत असला तरी कधीतरी त्याच्या हातून कुठली तरी चूक होते. आणि अशा प्रकारे माणसाने निर्माण केलेलं जे वाङ्मय आहे त्याच्यामध्ये चुका असणे शक्यता असते. चुका करणं हा मानवी बुद्धीचा स्थायी धर्म आहे. त्यामुळे अशा बुद्धीतून निर्माण झालेलं वाङ्मय हे श्रद्धेचं म्हणून स्वीकारता येत नाही. हे दोन कारणं झाली. तिसरं जे कारण आहे त्याला करणा पाठव म्हणतात. म्हणजे मानवी आपल्या शरीरातली जी इंद्रिय आहेत, म्हणजे ही जी इंद्रिय ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, ती आपल्याला वाटतात तेवढे निर्दोष किंवा कार्यक्षम नसतात. डोळे काय, कान काय, मन काय, या सगळ्या वस्तू ज्या असतात त्यांनी आपल्याला ज्ञान होतं, पण प्रत्यक्ष वस्तू असते अगदी तसंच्या तसं ज्ञान आपल्याला करून देत नाही, कारण आकलन प्रत्येकाचं वेगळं असतं. बऱ्याच वेळा वाचताना नसलेला आपण शब्द वाचतो आणि वाचता वाचता त्या नसलेल्या शब्दाचा अर्थही त्यावेळेला आपल्याला कळतो आणि तो पटून जातो. आणि बऱ्याच वेळा परत परत तोच मजकूर वाचला की आपल्याला लक्षात येतं की आपण चुकीचा शब्द वाचला होता. आणि चुकीचा शब्द वाचलाच तर नाही, तर वाचताना त्याचा अर्थ सुद्धा आपल्याला कळला होता आणि तो योग्य वाटला होता. आता हे जे आहे हे इंद्रियांच्या, म्हणजे आता डोळा इंद्रिय झालं, तसं कानाने सुद्धा बऱ्याच वेळा आपण काही भाग ऐकतो, काही भाग ऐकत नाही, त्यामुळे आपल्याला त्याचं पूर्ण आकलन होत नाही. असं प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या बाबतीत होऊ शकतं. स्पर्श असेल तर थंड स्पर्श झाल्यानंतर तो एखाद्या थंड वस्तूचा आहे का एखाद्या थंड जनावराचा आहे हे पटकन आपल्याला कळत नाही जर का आपण योग्य स्थितीत नसलो तर. हे कारणापाठव म्हणजे इंद्रियांची इनइफिशियन्सी हा एक बुद्धीतला दोष आहे. आणि माणसाला कायम कुठला तरी मोह असतो, प्रबळ लोभ असतो, त्याला विप्रालिप्सा असं म्हणतात. म्हणजे साधारण व्यापारी करताना माणूस नफ्यासाठी काळा बाजार, साठेबाजी हे सगळं चालू असतं. नेते चुकीची किंवा भरमसाठ आश्वासनं देतात. आता हे सगळे मोठी माणसं असतात किंवा यशस्वी माणसं असतात, पण आपल्या व्यवहारात स्वार्थ हा आपल्या निर्णयाचा आधार बऱ्याच वेळा असतो. आणि ही मतलबी आणि स्वार्थी निर्णय घेण्याची माणसाची, आता बघा ना किती टंचाईमध्ये साठेबाजी करणं. आता आपण सध्या गॅसचं बघतोय, त्याच्यानंतर ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे आणि घुसल्यानंतर ती सीट पकडण्यासाठी, अडवण्यासाठी आणि दादागिरी करण्याची प्रत्येकाची वृत्ती असते. म्हणजे त्याच्यामध्ये हे अत्यंत काय म्हणतात त्या सहज वृत्ती आहे. ही सहज वृत्ती माणसाच्या मध्ये असल्यामुळे आधी तो प्रत्येक वेळेला असं वागेल असं नाही, परंतु अत्यंत अनिवार्य स्थितीमध्ये माणूस असा वागू शकतो. हा जो विप्रलिप्सा नावाचा दोष, असे 4 दोष मानवी बुद्धीत असतात. त्यामुळे या मानवी बुद्धीतून निर्माण झालेलं जे वाङ्मय आहे ते आपल्याला श्रद्धेय म्हणता येत नाही. पण ज्या बुद्धीमध्ये हे 4ही दोष नसतात त्या बुद्धीला वेदबुद्धी म्हणतात आणि ती विश्वास ठेवण्यास पात्र असते. म्हणजे श्रद्धा कशावर ठेवायची, तर वेद वाङ्मयावर ठेवायची. तर वेद वाङ्मयावर तरी का ठेवायची, कारण ते निर्दोष बुद्धीतून निर्माण झालेलं जे वाङ्मय असतं ते विश्वास ठेवायला पात्र असतं. अत्यंत ऋत म्हणजे सत्य, निर्दोष बुद्धीच्या माणसाचं अंतःकरण जे असल्यामुळे जे सत्याने भरलेलं असतं आणि ते अत्यंत उच्च ध्यानकाळी आलेले अनुभव जेव्हा शब्दांनी प्रगट होतात. बरं, हे प्रगट झालेले वर्षानुवर्षापूर्वीचे, हजारो वर्षापूर्वीचे अनुभव ते तसेच्या तसे पाठ करून म्हणा किंवा त्याच्या पद्धतीने त्याची आवर्तन करून म्हणून त्या पिढ्यापासून पिढ्यापर्यंत पाठवलेले आहेत. म्हणजे प्रत्यक्ष प्रिंट मीडिया किंवा पुस्तकं निर्माण व्हायच्या अगोदरी सगळे जे आहे ते श्रुती असेल, स्मृती म्हणजे श्रुती म्हणजे हे जे अनुभव आलेले ते
आणि स्मृती म्हणजे लक्षात ठेवून त्या शास्त्रीय पद्धतीने ते लक्षात ठेवून पिढ्यानपिढ्या ते आलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही कमर्शियल भाग नाहीये. आता ज्ञानेश्वरांनी 21व्या वर्षात एवढी ज्ञानेश्वरी लिहिली. फक्त भगवद्गीता पूर्ण आपल्या ह्याच्यात आणली, मराठीमध्ये आणली, तरी त्याने कुठल्याही प्रकारचं त्याच्यासाठी काहीही घेतलं नाही. लोकांसाठी हे सगळं काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं, म्हणून हे सगळं जे वाङ्मय आहे, हे वाङ्मय जे परंपरेने आणि निस्वार्थाने फक्त सत्य सांगण्याच्या एक प्रत्यक्ष जिज्ञासेपोटी जे परंपरेने चालत आलेलं आहे, ते वेदवाङ्मय जे आहे, ते वेदवाङ्मय हे आपल्याला विश्वास ठेवायला, पात्र ठेवायला हरकत नाही, म्हणून त्याच्यावर विश्वास करायचा. आता आत्मा जो हा म्हणतो आपण, आत्मा किंवा आत्म्याबद्दल जो आपण आता विचार करतोय, हा आत्मा सुद्धा परंपरेने आलेला शब्द आहे. आत्मा ही वस्तू तशी म्हणलं तर अस्तित्वात नाही, कारण त्याचं वर्णन सुद्धा करता येत नाही. वेद सुद्धा आत्म्याचं वर्णन करता करता थकून गेले असं परंपरा. परंतु हा जो शब्द आहे तो परंपरेने आलेले संत, तत्वज्ञ, अनेक आध्यात्मिक गुरु यांनी ह्याचा अनुभव घेतलेला आहे आणि तो अनुभव त्यांनी परंपरागत शब्दात आपल्यासमोर मांडलेले आहेत. आणि हे त्यांचे अनुभव अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी फक्त लोकांना काय प्रकारची ही अनुभव आहे कळण्यासाठी दिलेले असल्यामुळे त्या सगळ्या अनुभवामध्ये पुरुष बुद्धीतले हे 4 दोष नसतात. आणि म्हणून ह्या अनुभवावर श्रद्धा ठेवावी, असा हा भाग आहे. आता बघा, म्हणजे श्रुती स्मृती आपण बघितलं, म्हणजे वेदकालीन जे काही अनुभव त्या ऋषींना उच्च स्थितीमध्ये आल्या ती श्रुती. त्याच्यानंतर परंपरेने त्या सगळ्या अनुभवाच्या ज्या काही ऋचा होतील त्या ऋचा पाठ करून स्मृतीतून त्या ऋषींनी आतापर्यंत आणल्या. तर श्रुती, स्मृती, ऋषी आणि त्यावेळेचे विचारवंत हा एक श्रद्धेचा भाग. ह्यांनी निर्माण केलेले शास्त्र ग्रंथ हा त्याचा दुसरा भाग. आता हे शास्त्र ग्रंथ अतिशय कठीण असतात, परंतु हे शास्त्र ग्रंथ अत्यंत सोप्या पद्धतीने जीवनात जे जगतात ते अनेक संत परंपरा भारताला मिळालेली आहे. आणि संतांनी कुठल्याही पद्धतीचं काय म्हणतात विद्वत्तापूर्ण असं कुठे लिखाण केलं नसलं तरी त्यांचं प्रत्यक्ष साधना आणि त्या साधनेतून आलेले अनुभव हे अशाच प्रकारचे उच्च आहेत आणि ते असेही त्या दोषांपासून मुक्त आहेत. म्हणून एक ऋषी आणि त्यांचे शास्त्रग्रंथ हा एक श्रद्धेचा भाग. त्याच्यानंतर संतांनी दिलेली शिकवण ही दुसरा श्रद्धेचा भाग. आणि तिसरा म्हणजे गुरु, आपले आध्यात्मिक जे गुरु असतील ते श्रद्धेचं तिसरं स्थान आहे. कारण काय आहे, वेद म्हणा, उपनिषद म्हणा, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, भगवद्गीता म्हणा, हे सगळं सूत्रबद्ध आहे. एकेका ऋच्यामध्ये किंवा एकेका श्लोकामध्ये प्रचंड पानं निघतील एवढा अर्थ असतो. तर ते आपल्याला फक्त ते श्लोक वाचून तो समजत नाही. पण हे सगळ्याचा अनुभव घेतलेला असल्यामुळे आणि समोरच्या आपल्या शिष्यांबद्दल अत्यंत प्रेम असल्यामुळे, जिव्हाळा असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत सोप्या शब्दात स्वतः अनुभवून तो सांगणारा वक्ता जर का नसेल तर आपल्याला काहीच कळणार नाही. आणि म्हणून ह्या ठिकाणी संत आणि श्रीगुरु साधकाच्या मदतीला येतात. म्हणून संतांनंतर गुरु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या श्रद्धेच्या 3 गोष्टी आहेत. एक ऋषी, त्यांचे शास्त्रग्रंथ, त्या शास्त्रग्रंथाप्रमाणे वागणारे संत आणि आत्ताच्या प्रत्येक सध्याच्या परिस्थितीमध्ये उपलब्ध असलेले आणि त्या पद्धतीने अनुभव घेतलेले गुरु. ह्या सगळ्यांच्या ठिकाणी जेव्हा आपली श्रद्धा विकसित होते, आपल्याला जे जमेल ते श्रुती स्मृती समजल्या तर तिथे श्रद्धा ठेवावी, भगवद्गीता समजली तिथे श्रद्धा ठेवावी, ज्ञानेश्वरी किंवा तुकाराम गाथा किंवा अनेक संत वाङ्मय, आपल्याला जे जे समजेल आणि जे जे आपल्याला होईल त्या ठिकाणी श्रद्धा ठेवावी. अशा पद्धतीची जर का परिपूर्ण विकसित झालेली श्रद्धा असेल तर ती आपल्याला उपयोगी पडते. आता अशा पद्धतीने परिपूर्ण श्रद्धेने आपण जेव्हा साधनेला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला वाटतं की आत्मा नावाची गोष्ट आहे, त्याचा मला अनुभव घेतला पाहिजे, मला ती प्राप्त करून घेतली पाहिजे. आणि प्राप्त करून घेतल्यानंतर परत या आत्म्याच्या बाबतीत असं म्हणतात की
तो तुमच्यात आहेच. तुमचं मूळ रूपच आत्मा आहे. त्यामुळे हे प्राप्त करून घेण्यासारखी गोष्ट नाही, ही प्रत्यक्ष आहे. आणि ह्या प्रत्यक्ष असलेल्या गोष्टीचा अनुभव कसा घ्यायचा हे आपल्याला ध्यानाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष साधनेच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं असतं. आणि त्या ठिकाणी कठोपनिषदामध्ये या अशाच पद्धतीचं सांगितलंय की असा जेव्हा टप्प्यावर साधक येतो तेव्हा त्याला श्री गुरु सांगतात. ते शब्द आहेत एतत वैतत, म्हणजे अरे हे तेच. आता हा जो भाग आहे की प्रत्यक्ष मला आत्म्याचं किंवा मला प्रत्यक्ष आत्म्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि तो अनुभव तर मला घेण्यासाठी वेगळं काहीच करायचं नाही, तर मला जो काही आहे त्या प्रत्यक्ष गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे. तर त्यावेळेला अत्यंत श्रद्धा असलेले श्रीगुरु जेव्हा सांगतात की अरे हेच ते आहे, याच्या पलीकडे काही नाही, म्हणजे हेच खरोखर परब्रह्म आहे. तू जे आहेस, तुझा जीव आहे, हे जीव हेच ब्रह्माचं स्वरूप आहे. आणि हे जे वाक्य आहे हे सत्याचं वर्णन, किंवा थोडक्यात ह्या सगळ्याचा अर्थ असा की खूप समजायला थोडंसं कठीण जात असेल. ह्याचा सगळ्याचा भावार्थ असा आहे, म्हणजे या कठोपनिषदात जे वाक्य आहे एतद वैतत, त्याचा अर्थ असा आहे आपण ज्या परमतत्वाचा शोध घेत आहोत ते सर्व आपली परब्रह्म हेच आहे, जे आपल्या शरीरातल्या कणाकणात आणि आपल्या शरीरातल्या बाहेरच्या सर्व जगात विद्यमान आहे. ते सगळीकडे भरून राहिलेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला कुठूनही प्राप्त करायचं नाहीये. ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला दृष्टी प्राप्त करायची, आणि ती दृष्टी म्हणजे आपल्याला ही जी गोष्ट आहे आत्मा, ही प्राप्य वस्तू नाही, ही आपल्याला सहज प्राप्त वस्तू आहे. परंतु जर का आपल्याजवळ गोष्ट नसेल तर आपण काय करतो की ती कुठून तरी आणतो किंवा ती उत्पन्न करतो, किंवा समजा आपल्याजवळ एखादी वस्तू आहे आणि ती बिघडली असेल तर तिच्यावर दुरुस्तीचा संस्कार करतो. या 3 गोष्टी करतो. आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल आणि ती आपल्याला व्यवस्थित पाहिजे असेल तर एकतर आणणं शक्य नसेल तर ती प्रत्यक्ष उत्पन्न करणं, आणि उत्पन्न झाल्यानंतर ती बिघडली असेल तर ती. आता हे जे सगळे आपल्या व्यवहारातले नित्य आपल्याला परिचित असलेले अनुभव आहेत, पण व्यवहारातली वस्तूप्रमाणे आत्मा ही काही प्राप्य वस्तू नाही. ते आपलं स्वरूपच आहे असल्यामुळे ते आपल्याला कुठून मिळवायचे नाही. आणि म्हणून जन्मादस्य हे ब्रह्मसूत्र, एक ब्रह्मसूत्रातलं एक इथे हे दिलेलं आहे, जन्माद्यस्य यतः हे ब्रह्मसूत्र सांगतं की जगाच्या निर्मितीचं, त्या जगाच्या निर्मित झालेल्या जगाची स्थिती आणि त्या जगाचा प्रलय, या सगळ्याचं स्थान आत्मा आहे. पण तो त्रिकालाबाधित असल्याने त्याची निर्मिती दुसऱ्या कशापासून झालेली नाही, तो स्वयंभू आहे. म्हणजे ह्या विश्व निर्मितीच्या पूर्वी तो होता. विश्व निर्माण झाल्यावर विश्वभर तो आहे, आणि विश्व जेव्हा लयाला जाईल तेव्हा सुद्धा तो असेल. हा आहे 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 असा जो आहे तो आत्मा नित्य आहे, शुद्ध आहे, आणि बद्ध असलं अत्यंत स्वरूप नसल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचे विकार होण्याची शक्यता नाही. त्यामुळे तो आपल्याला कुठून तरी आणता येत नाही, उत्पन्न करता येत नाही, त्याच्यावर संस्कार करून त्याला दुरुस्त करता येत नाही. म्हणून आत्मा प्राप्य, उत्पाद्य, विकार्य आणि संस्कार्य नाही असं म्हणतात. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ह्या विश्वाचं अस्तित्व ज्या शक्तीवर टिकून आहे आणि ज्याच्यात शेवटी सर्व काही सामावणार आहे ते परमतत्व म्हणजे ब्रह्म होय. आता ह्याची उदाहरणं कशी देतात अध्यात्मातली मी वाचलेली, की आपण सोन्याचे अनेक अलंकार बघतो, म्हणजे कानात घालायचे, डोक्यात घालायचे, गळ्यात घालायचे, हातात घालायचे, अंगठ्या, नाकात घालायचे, असे अनेक प्रकारचे सोन्याचे अलंकार असतात. ते आपल्याला सगळे अलंकार विविध रूपात दिसतात. प्रत्येक अलंकार वेगळा असतो आणि आपण त्याला अलंकार म्हणून घेतो. परंतु हे सगळं अलंकार मुळात सोन्याचं आहे. मग त्या अलंकाराला सोनं शोधायला लागत नाही, त्या सोन्यामध्ये अलंकार असतो, या अलंकारामध्ये सोनं असतंच. तशा प्रकारे हा आत्मा सर्वत्र वेगळ्या वेगळ्या रूपाने आहे आणि प्रत्येकामध्ये तो आत्मा आहे. फक्त मानवी बुद्धीला आणि ठराविक पद्धतीने जर का
गुरूंचं मार्गदर्शन मिळालं आणि वैदिक पद्धतीचा जर का आपण उपचार केला तर आपल्याला त्या गोष्टीचा आपल्याला अशा पद्धतीने, जसं सगळीकडे जो काही सोनार असतो त्याला ह्या सगळीकडे दागिने न दिसता फक्त सोनं दिसतं, तसं ज्ञानी माणसाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आत्मा दिसतो. दुसरं उदाहरण देतात की अनेक प्रकारची मडकी आहेत, छोटं आहे, मोठं आहे, बोडकं आहे, माठ आहे, रांजण आहे, अशी अनेक प्रकारची मडकी आहेत. आता ही जरी मडकी वेगळी वेगळी असली तरी ती मातीपासून बनलेली आहे, म्हणजे माती सगळीकडे आहेच. अशा पद्धतीने सगळीकडे पुरून उरलेली जी वस्तू असते ती सगळीकडे असते. तशा पद्धतीने आत्म्याचं उदाहरण देतात. आता अशा पद्धतीने जर का विचार केला आणि अशा पद्धतीने आपण जर का समजून घेतलं आणि आपल्याला समजलं तर आता आत्मा कन्सेप्च्युअली आहे ही आपली श्रद्धा परिपूर्ण होते. आधी ती श्रद्धाच आधी आपल्याला नसते. मग अशी ते आपण दोष बघितले 2, त्यामुळे ती श्रद्धा, ते दोष गेल्यानंतर आत्मा आहे ही श्रद्धा संपूर्ण होते आणि आत्मा माझ्यापेक्षा वेगळा आहे असं वाटतं, त्यापर्यंत त्याचा शोध सुरू राहणार. आणि ज्या वेळेला आपली श्रद्धा पूर्ण विकसित होते, आपल्या संतांच्या सद्गुरूंच्या वचनांनी तो कायम प्राप्त आहे असं 100% पटतं, तेव्हा आहे मग मला त्याचा अनुभव काय येत नाही आणि म्हणून आत्मानुभवासाठी साधना सुरू होते. तर अशा प्रकारची ही सगळी प्रोसेस आहे. आधी ते पटलं पाहिजे, आधी आपल्यात ते काही वेगळे वेगळे ते अडचणी आहेत ते आपल्या दूर झाल्या पाहिजेत, त्याच्यावर आपला विचार झाला पाहिजे, थिंकिंग झालं पाहिजे, वाचन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे, आपल्याला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि मार्गदर्शन दिल्यानंतर वेगळ्या वेगळ्यासाठी आपल्याला ज्या अर्थी वेदांनी सांगितलेले, ज्या अर्थी गुरु सांगतात, ज्या अर्थी आपल्या सद्गुरूंनी अनुभव घेतलेला आहे किंवा अशा पद्धतीने त्यांनी अनेक ठिकाणी अनुभवाबद्दल स्वतःच्या लिहिलेलं आहे, तेव्हा हा असला पाहिजे. आणि मग आहे पण मला का अनुभवाला येत नाहीत, अशा पद्धतीने जेव्हा आपली स्थिती येते तेव्हा आपली खऱ्या अर्थाने साधना सुरू होते. ही पूर्वतयारी आहे सगळी. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण श्रद्धेच्या बाबतीत बघितल्या. आता ह्याच पाठामध्ये आज थोड्याशा आपण काही पारिभाषिक संकल्पना बघू, आध्यात्मिक संकल्पना. टर्मिनॉलॉजी जशी असते, सायन्सची टर्मिनॉलॉजी वेगळी आहे, वकिलांची टर्मिनॉलॉजी वेगळी आहे, मेडिसिनची टर्मिनॉलॉजी वेगळी आहे, काय जसं आहे पॉलिटिक्सची, तशा या आध्यात्मिक परिभाषेतले काही संकल्पना आपण समजून घेऊ. एक आस्तिक आणि नास्तिक ही संकल्पना आहे. दुसरी आप्तवचन ही संकल्पना आहे. तिसरं परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान ही संकल्पना आहे. नंतर अविद्या ही संकल्पना आहे. सत्य ही संकल्पना आहे. मिथ्या ही संकल्पना आहे. आता ह्या ठिकाणी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संकल्पना आपण समजून घ्यायच्या म्हटलं तर खूप त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे, खूप उदाहरणं दिल्या पाहिजेत, खूप गोष्टींनी समजून सांगितलं पाहिजे. परंतु थोडक्यात आपण बघूया. आता मी स्वतः आत्मा असून मला माझ्या आत्म्याचा अनुभव प्रत्यक्ष येत नाही, याचं कारण ते सांगतात अविद्या आहे. अविद्या म्हणजे काय? मला वाटतं मी शरीर आहे, मला वाटतं मी कर्ता आहे, मला वाटतं मी भोगता आहे आणि मला वाटतं जग सत्य आहे. आणि अध्यात्म म्हणतं की तू शरीर नाहीस. मी म्हणजे शरीर आणि शरीरानंतर शरीराने प्राप्त केलेल्या सगळ्या गोष्टी, हे म्हणजे मी शरीर नसून मी म्हणजे एक जीव आहे. मी करता भोगता नसून जीव करता भोगता आहे. परंतु जीव सुद्धा जे काही करतो आणि भोगतो त्याचा करविता आणि भोगविता ईश्वर आहे. हीच अध्यात्माची संकल्पना आहे. आता जग सत्य आहे तर जगाला मिथ्या म्हटलं जातं. सत्य म्हणजे काय? जे कायम असतं, ज्याचा कालत्रयी सुद्धा नाश होत नाही, ते कालत्रयी कधीही मिथ्या ठरत नाही. असं जे ब्रह्म आहे ते सत्य आहे. ब्रह्म सत्यम आणि जगन मिथ्या ते म्हणतात. मिथ्या म्हणजे काय? जे त्रिकालाबाधित नाही, जे कधीतरी नाहीसं होतं. आता सत, असत आणि अनर्वचनीय असं म्हणतात. सत म्हणजे कायम जे असतं ते सत, असत म्हणजे कधीच नसतं ते असत. परंतु मिथ्या म्हणजे काय? आता समजा माझं शरीर, हे माझं शरीर आत्ता आहे म्हणजे ते आहे म्हणजे सत आहे.
आता माझं समजा वय 75 वर्ष असेल तर 100 वर्षापूर्वी ते नव्हतं, आत्ता आहे, आणि अजून 25-30 वर्षांनी ते नसेल. मग हे शरीर जे आहे ते सत आहे का असत आहे? तर ते कधी सत आहे आणि कधी असत आहे. तसंच जगाच्या बाबतीत आहे. हे जग आत्ता आहे, प्रत्यक्ष दिसतंय आपल्याला, परंतु विश्वनिर्मितीच्या अगोदर ते नव्हतं आणि विश्वप्रलयानंतर नसेल. म्हणजे ज्याचं वर्णन सत असंही करता येत नाही आणि ज्याचं वर्णन असतही करता येत नाही, सत असत अनिर्वचनीय, अशा गोष्टीला मिथ्या म्हणतात. मिथ्या म्हणजे खोटी गोष्ट नाहीये, मिथ्या म्हणजे ती कायम नसलेली जी गोष्ट त्याला मिथ्या म्हणतात. आणि ब्रह्म ही अशी गोष्ट आहे ज्याचा कालत्रयी बाध होत नाही. ते विश्वाच्या निर्मितीच्या अगोदरही होतं, विश्व असताना तेव्हा असतं आणि विश्वाचा लय होईल तेव्हा सुद्धा असतं. त्याला सत म्हणतात. ही सत असत ही संकल्पना आहे. आणि जेव्हा मी शरीर, मी करता, मी भोगता आणि जग सत्य आहे, ही माझी जी काही दृढ भावना आहे, दृढ झालेलं आहे, जे आपण प्रत्यक्ष व्यवहारात, म्हणजे आपण हा विचार सुद्धा करताना आपल्याला वाटेल असा कसा विचार केला जातो, परंतु ह्या याच्यात पलीकडे जेव्हा अत्यंत उच्च अशा ध्यानस्थितीमध्ये आपल्याला आपल्या सगळीकडे असलेल्या अस्तित्वाची जेव्हा जर का अनुभूती आली, तर आपल्याला लक्षात येतं की मी शरीर नाही, मी शरीर आहे, परंतु शरीरचा भाग जो आहे तो अत्यंत कमी आहे. आणि अशा पद्धतीने अविद्या दूर केली की जी विद्या येते त्याच्यामध्ये ज्ञान मिळतं असं म्हटलं जातं. आता हे आपण संकल्पना थोडक्यात बघू आज, आणि जेवढा वेळ असेल त्या प्रमाणात, आणि बाकीचा भाग जो असेल तो पुढच्या वेळेत बघू. आहे अजून थोडा वेळ. आता आस्तिक आणि नास्तिक ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा आहेत? आस्तिक म्हणजे आपण नेहमी म्हणतो की जो देवाला नमस्कार करतो, देवळात जातो, तर तसं नाहीये. इथे आस्तिक आणि नास्तिकचे हे जे शास्त्री शुद्ध अर्थ आहेत ते असे आहेत की वेदांचं एक दर्शन नावाच्या गोष्टी आहेत आपल्याकडे. दर्शन म्हणजे ज्याला सत्य जशा पद्धतीने दिसलं आणि त्याची मांडणी केली त्यांना ह्या दर्शन म्हणतात, वेदांत दर्शन म्हणतात. की म्हणजे जे जग आहे त्या जगाचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि त्या अनुभवानंतर त्यांना त्याचं जसे दर्शन झालं, अशी 6 आस्तिक दर्शनं आहेत. आणि आस्तिक म्हणजे वेद मानणारी, वेदाचं प्रामाण्य मानणारी 6 दर्शनं आहेत, त्याला षडदर्शन म्हणतात आस्तिक. आणि वेदाचं अस्तित्व न मानणारी अशी 3 दर्शनं आहेत. म्हणजे आपल्याकडे वेदाचं प्रामाण्य मानणारीच दर्शनं मानलेली नाहीयेत, तर न मानणारी सुद्धा दर्शनाला सुद्धा मान्यता आहे आपल्याकडे. हा जो भाग आहे की प्रत्येकाच्या विचाराचा आदर आहे आणि त्या आदराप्रमाणे तुम्हाला जे काही योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्हाला वर्तनाची सुद्धा अपेक्षा. आता वेदाची प्रमाण मांडणारी जी आस्तिक दर्शनं आहेत, षडदर्शनं, त्याच्यामध्ये कुठली कुठली आहेत? तर सांख्य दर्शन आहे, हे कपिल मुनींनी मांडलेलं दर्शन आहे, जे प्रकृती आणि पुरुष आत्मा या द्वैतावर आधारित आहे. इथे अद्वैत नाही, इथे 2 गोष्टी मानलेल्या आहेत, एक प्रकृती आणि पुरुष. आपल्याला जर का आठवत असेल तर 1400 वर्षाच्या पहिल्या वर्षामध्ये स्वामीजींनी ही अद्वैत संकल्पना थोडक्यात आपल्याला सांगितलेली होती. आणि त्याचा व्यवहाराशी संबंध काय आहे, आपल्या स्वतःला समजण्याचा संबंध काय ते पण सांगितलं होतं. दुसरं योग दर्शन आहे, जे पातंजलींचं आहे, जे योगाभ्यासावर भर देतं, हे दुसरं दर्शन आहे. ही सगळी आस्तिक दर्शन आहेत, म्हणजे वेदांचं प्रामाण्य मांडणारी दर्शन आहेत. न्याय दर्शन आहे गौतम मुनींचं, जे तर्काच्यावर आणि ज्ञानाच्या साधनावर जास्त भर देतं. वैशेषिक म्हणून दर्शन आहे कणाद मुनींचं, त्यांनी अणुपासून म्हणजे परमाणूपासून सृष्टी निर्मिती जशी विज्ञानाने मांडलेली आहे तशाच पद्धतीने त्यांनी ती मांडलेली आहे. पूर्वमीमांसा म्हणून दर्शन आहे जैमिनींचं, ते मंत्र आणि यज्ञकर्मावर जास्त भर देतं. आणि उत्तर मीमांसा म्हणजे बादरायणांचं जे आहे त्याला अद्वैत, ज्याच्या पुढे विस्तार अत्यंत सूक्ष्मतेने आणि अत्यंत विशालतेने त्याचा विस्तार यांनी केला, आदिशंकराचार्यांनी केला. ते अद्वैत जे आहे ते ब्रह्म आणि आत्म्याच्या एकतेवर भर देतं. आणि आपण जी काही चर्चा करतोय ती अद्वैत वेदांत ह्या दर्शनाच्या आधाराने करतो आहोत, की त्या ठिकाणी ब्रह्म आणि आत्मा हा एकच आहे आणि बाकी दुसरं काहीही नाही, अशा पद्धतीचं हे दर्शन आहे. नास्तिक दर्शनामध्ये बौद्ध दर्शन ते बुद्धांच्या शिकवणीवर आधारित आहे. ते आत्म्याचं अस्तित्व नाकारतं आणि जीवनाची क्षणभंगुरता मानतं. वेदावर त्यांचा पूर्ण विश्वास नाही. जैन दर्शन ते तीर्थकारांच्या शिकवणीवर आधारित आहे. ते अहिंसा आणि अनेकांत वादावर भर देते. प्रत्येक दर्शनाची काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहेत,
त्याची काही ना काहीतरी उपयुक्तता आहे आणि ते कुणाला तरी कशा पद्धतीने ते पटलेलं आहे आणि म्हणूनच ती त्याची डिटेल्स मांडणी झालेली आहे. चार्वाक म्हणून एक दर्शन आहे, ते पूर्णपणे भौतिकवादी आहे. प्रत्यक्ष पुराव्याला मानतं, म्हणजे जसं विज्ञान फक्त पुराव्याला मानतं, त्यावेळेला पुराव्याला मानतं आणि नंतर ते म्हणतात की जन्मानंतर माणूस मेल्यानंतर त्याचं काही नसतं, स्वर्ग नाही, नरक नाही, पुनर्जन्म नाही, हे सगळं ते नाकारणार आहे. आता आस्तिक आणि नास्तिक यातला फरक काय आहे? तर वेदांच्यावर विश्वास हा क्रायटेरिया आहे. आस्तिक दर्शन वेदांना स्वयंसिद्ध आणि अंतिम प्रमाण मानतात आणि नास्तिक ते अजिबात मानत नाही. काही आस्तिक दर्शनं जी 6 आहेत त्यातली काही संकल्पना ईश्वर पण मानत नसणाऱ्या आहेत, म्हणजे पूर्वमीमांसा हे जे आहे ते ईश्वर मानत नाही, पण तरी सुद्धा ती आस्तिक ठरतात कारण ती वेदांना मानतात. वेदांनी जे काही मांडलेलं आहे त्याचं इंटरप्रिटेशन ह्या दर्शनाने आपापल्या पद्धतीने केलेलं आहे आणि ईश्वर संकल्पना ही सुद्धा आपल्याला आस्तिक किंवा नास्तिकासाठी नाही, वेदावर विश्वास आहे किंवा नाही या 2 गोष्टींनी आस्तिक किंवा नास्तिक ठरतं. पण आपण आस्तिक आणि नास्तिक शब्द आपण स्वतःला आस्तिक समजतो, काही लोक स्वतःला नास्तिक समजतात. आस्तिक कोण? तो रोज देवापुढे उदबत्ती लावतो, नमस्कार करतो, देवळात जातो, तीर्थयात्रा करतो आणि जो देवाकडे ढुंकून पाहत नाही तो नास्तिक, अशी आपली कल्पना आहे. आणि काही मर्यादेपर्यंत ती बरोबर आहे, पण जो देवळात जातो किंवा तीर्थयात्रा करतो त्याचा वेदाचा अभ्यास आणि वेदावर विश्वास त्याला असेल असं सांगता येत नाही. म्हणून खरा आस्तिक म्हणजे ज्याला वेदप्रामाण्य मान्य आहे, वेदावर ज्याचा पूर्ण विश्वास आहे त्याला खऱ्या अर्थाने आस्तिक म्हणतात आणि वेद प्रामाण्य जे नाकारतात त्यांना नास्तिक म्हणतात. अशा पद्धतीने ही आस्तिक आणि नास्तिक संकल्पना आहे. दुसरं जे आहे ते ह्या आप्तवचन नावाची गोष्ट आहे, म्हणजे ज्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा ते ऋषी, संत, श्रीगुरु, जे जीवनमुक्त असे आत्ता ते ज्ञानी आहेत, ह्या सगळ्यांनी जे काही आपल्याला सांगितलेलं असतं ते श्रद्धेय असतं, त्याच्यावर आपण श्रद्धा ठेवावी असं आपण जे म्हटलं त्याच्या बाबतीत हे आप्तवचन ही संकल्पना आहे. उपनिषद, गीता या सगळ्याचा अभ्यास करून आणि गुरुकृपेने मुक्त झालेले जे ज्ञानी असतात, जीवनमुक्त असतात, जे आपल्यासारख्या मुमुक्षुना साधकांना मार्गदर्शन करणारे असतात, ते संत आणि श्रीगुरु असतात. म्हणजे भाकड संत किंवा भाकड गुरुच्या बद्दलची गोष्ट नाहीये, प्रत्यक्ष अनुभव घेऊन ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेतलेला आहे, जीवनातून जीवनमुक्ती पाय घेतलेली आणि अशा पद्धतीने जीवन जगणारे जे संत किंवा श्रीगुरु असतात त्यांच्या ग्रंथातून, त्यांच्या व्याख्यानातून, त्यांच्या विवेचनातून जे उपदेश केले जातात त्याला आपलं आध्यात्मिक शास्त्र आप्तवचन असं म्हणतं. आप्तवचन, आप्त हा शब्द आपल्याला माहिती आहे, परंतु इथे आप्तचा अर्थ आपल्याला जो माहित असलेला तो नाही. आप्तस्तु यथार्थ वक्ता अशी आप्त शब्दाची व्याख्या आहे, म्हणजे जे जसं आहे ते तसं कुठल्याही पद्धतीने त्याच्यात दोष न घुसळता सांगतात त्यांना आप्त असं म्हणतात. पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. इथे आप्तवचन आप्त म्हटलेलं आहे, इथे ज्ञानदेवानी सोयरे म्हटलंय की जे चंद्रासारखे शांत आहेत पण चंद्रावर डाग असतात, ह्यांच्यावर डाग नाहीयेत, जे सूर्यासारखे तेजस्वी आहेत पण सूर्य ताप देतो, हे ताप देत नाही, अशा प्रकारचे हे जे सगळे खरे सज्जन आहेत ते आपले सोयरे. सोयरे म्हणजे परत सोयरे हा नातेवाईकांसाठी शब्द वापरला, आप्तजन म्हटलं किंवा येथे ज्ञानदेवानी माऊलींनी सोयरे म्हटलेलं आहे. तर आप्त ह्या शब्दाची व्यवहारातली आपली व्याख्या वेगळी आहे, की म्हणजे आपले नातेवाईक असतात, ती थोडीशी विचित्र व्याख्या आहे. त्यांना बोलवणं करायला लागतं, त्यांना मान द्यायला लागतात, ते आल्यानंतर त्यांची दुसरी फुगणी सगळी होतात, अशा लोकांना लौकिकामध्ये आप्त म्हणतात. पण हे आप्तवचन जे अध्यात्मातलं आहे ते आप्त जे असतात त्यांच्या ठिकाणी अपोपर भाव नसतो. म्हणजे हेच जे संत, सद्गुरू, ऋषी, जीवनमुक्त
ह्या सगळ्यांना त्यांच्या ठिकाणी अपपर भाव नसतो आणि ते नुसता आत्म्यासंबंधी शाब्दिक ज्ञान देत नाहीत, तर त्यांना स्वतःचा तो अनुभव आलेला असतो आणि ते आत्मप्रचिती घेऊन त्या स्वानुभवाचा अनुभव घेऊन स्वानुभवाच्या आधाराने ते आपल्याला उपदेश करतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज अशा लोकांना ज्ञानेश्वरीमध्ये वडील पण असं म्हणतात. वडील असा पण शब्द वापरलेला आहे, सोयरे हा शब्द वापरलेला आहे. वडील ओवी अशी आहे ज्ञानेश्वरीमधली, परिस्मृती स्मृतीचे अर्थ जे आपण होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. ह्या ठिकाणी वडिलांचा मान दिलेला आहे. तर अशा पद्धतीने अत्यंत प्रेमाने अत्यंत जे आहे तसं आपल्याला फक्त आपल्याबद्दल असलेल्या आपुलकीनी आणि कुठल्याही पद्धतीने काही अपेक्षा न ठेवता सांगणारे जे असतात ते आप्त ज्ञान, आप्त म्हणून त्याला आप्तवचन असं म्हणतात. आता परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान ही संकल्पना आपण समजून घेऊ आणि मग आता आपण आपल्या ध्यानाकडे जाऊया नेहमीच्या. आता आपल्या अध्यात्म तत्वज्ञानाप्रमाणे ज्ञानाचे मुख्य 2 प्रकार मानले जातात. परोक्ष ज्ञान ज्याला इनडायरेक्ट नॉलेज म्हणता येईल आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे डायरेक्ट नॉलेज. आता हे परोक्ष ज्ञान म्हणजे आपण ते जे आहे ते एखाद्या माध्यमाद्वारे किंवा पुराव्याद्वारे मिळतं. म्हणजे आता समजा आपल्याला कोणीतरी सांगितलं, आपल्या गुरूंनी सांगितलं, संतांनी सांगितलं आणि मग ते कुठल्या तरी माध्यमाने आपल्याला शब्दाच्या, अनुमानाच्या, ग्रंथाच्या माध्यमाने मिळतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला तर्कशुद्ध जे ज्ञान होतं परंतु त्याचा अनुभव आपल्याला घेतलेला नसतो, त्याला इनडायरेक्ट नॉलेज किंवा परोक्ष ज्ञान म्हणतात. म्हणजे समजा कोणी सांगितलं की असा असा स्वर्ग आहे, त्याचं वर्णन केलं आणि ते वर्णन इतकं छान केलं की आपल्याला पटलं हा असा स्वर्ग असू शकतो. तर हे स्वर्ग आहे हे आपलं जे ज्ञान होतं ते आपलं परोक्ष ज्ञान आहे, ते इनडायरेक्ट आहे. कारण आपण काही स्वतः स्वर्गात जाऊन आलेलं नाहीये, आपण अत्यंत ऐकलेली जी माहिती आहे त्याच्यावर आपला विश्वास आहे. म्हणजे थोडक्यात जे बुद्धीने आपल्याला ज्ञान समजतं पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव नसतो त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आता आत्म्याच्या बाबतीत आपण असं म्हणतोय की आत्मा आहे, यांनी सांगितला म्हणून आहे, त्यांनी सांगितला म्हणून आहे, त्या ग्रंथात दिलेला आहे म्हणून आहे, या संतांनी सांगितला म्हणून आहे. आणि मग हे ऐकल्यानंतर आपल्या एक ठराविक पद्धतीने आपले जे काही शंका असतील त्या शंका दूर झाल्यानंतर आपल्याला पटतं हा आत्मा असेल बाबा. आता हे आत्मा आहे हे आपल्याला जे ज्ञान झालं ते परोक्ष ज्ञान आहे, कारण आपल्याला अनुभव आलेला नाही आत्म्याचा, परंतु इतरांच्या अनुभवावर आपल्याला. आता हे अपरोक्ष ज्ञान म्हणजे डायरेक्ट नॉलेज. आता हे जे ज्ञान आहे ती कुठल्याही माध्यमाशिवाय, म्हणजे कोणी आपल्याला शब्द लागत नाही, ग्रंथ लागत नाही, कोणाचं विवेचन लागत नाही, आपण हे माध्यमाशिवाय थेट अनुभवातून प्राप्त करू शकतो. माध्यम म्हणजे स्वतःचा अनुभव किंवा स्वतःच्या आत्म्याला झालेला साक्षात्कार. आता एखादी गोष्टीचे वर्णन केलेलं आहे, समजा की असा तो हिरवा आहे, तो गोल आहे, तो गोड असतो, तो उन्हाळ्यात येतो, अमुक येतो, तमुक येतो आणि तो आंबा खूप छान असतो, असे आपल्याला वर्णन करून सांगितलं तर ते आपण ज्ञान झालं, ते परोक्ष ज्ञान झालं. पण प्रत्यक्ष जेव्हा तो हापूसचा आंबा आपण खातो आणि मग त्याची आपल्याला टेस्ट मिळते तेव्हा ते आंब्याचं परोक्ष ज्ञान असतं. म्हणजे आपण ह्या अध्यात्माच्या ब्रह्मसंकल्पनेच्या संबंधात हे समजून घेतोय. म्हणजे अध्यात्मामध्ये मी ब्रह्म आहे असं स्वतःला अनुभव जेव्हा येतो ते अपरोक्ष ज्ञान असतं. हे ज्ञान जे असतं ते स्वतः अनुभवले असल्यामुळे शंकेपलीकडे असतं, कारण ते स्वतः अनुभवलेलं असतं. आणि हे ब्रह्म आहे ही जी संकल्पना आहे याच्यासाठी जी साधना करतात ती ध्यान साधना म्हणतात. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची ध्यान साधना आहेत. आता स्वामीजींनी आपल्याला ही अष्टांग योगातली चक्र साधना सांगितलेली आहे, कुंडलिनी साधना सांगितलेली आहे, किंवा ह्या श्रद्धा योगाच्या पहिल्याच प्रकरणात त्यांनी आपल्याला श्वासावरची साधना सांगितलेली आहे. अशा अनेक साधना पद्धती आहेत. या साधना पद्धतीने आपण स्वतःला स्वतःशी एकरूप होऊन स्वतःला स्वतःच्या अंतर भागाकडे किंवा अंतर गोष्टीकडे पाहायचं आणि अशा पद्धतीने कधीतरी कुठल्या पद्धतीने कुठल्या ठिकाणी आपलं जर का पुण्य असेल आणि आपला अभ्यास पूर्ण झाला असेल तर आपल्याला अनुभव येतो. हा अनुभव
अनेक संतांनी सांगितलेला असतो आणि त्याप्रमाणे आपण सुद्धा स्वतः एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव येतो. तर ह्या अनुभवाला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. परोक्ष ज्ञान म्हणजे माहिती, साधारण साखरेची जो गोड असते असं वाचणं म्हणजे परोक्ष ज्ञान, आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे अनुभव, स्वतः साखर खाऊन तिची गोडी अनुभवणं. आता हे ध्यानाच्या बाबतीत आणि आत्म्याच्या बाबतीत सुद्धा परोक्ष आणि अपरोक्ष अनुभव खूप महत्वाचा आहे. आपण जी चर्चा करतो किंवा करू शकतो ग्रंथातून, गुरूंतून, आपल्याला ज्या वेगळ्या वेगळ्या शंका असतात त्या शंकाचं निरसन होऊन आपल्याला एक ठराविक स्टेजला पटतं की आत्मा आहे, हा झाला परोक्ष ज्ञान. आणि मग त्या आत्म्यासाठी, आत्म्याच्या अनुभवासाठी जी प्रत्यक्ष ध्यान साधना आपण करतो आणि त्या ध्यान साधनेच्या एकंदर दीर्घ प्रयत्नातून कधीतरी आपल्याला थोडासा क्षणभर तरी का होईना तो अनुभव येतो, त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आणि हे अपरोक्ष ज्ञान जेव्हा आपल्या जीवनात स्थिर होतं त्यावेळेला साधनेची परिपूर्णता होते असं म्हणतात. आता ह्या पद्धतीने आपण थोडक्यात आज जे काय बघितलं त्याचा अर्थ असा आहे की स्मृती ऋषी, शास्त्रग्रंथ, संत आणि श्रीगुरु हे नुसतं तत्वज्ञान सांगतच नाही, तर ते तत्वज्ञानाचा अनुभव घेतलेला असतो आणि ते तत्वज्ञानच जणू त्यांच्या रूपाने मूर्त स्वरूपात आपल्या समोर असतं. ज्ञानेश्वर महाराज अशा वडील म्हणतात, सोयरे म्हणतात, आप्त म्हणतात. असे जे सगळे संत, श्री गुरु हे सगळे आहेत ते श्रद्धेचं स्थान आहे. आणि ह्या तिन्ही टप्प्यातून जेव्हा आपली श्रद्धा पूर्ण विकसित होते तेव्हा खऱ्या पद्धतीने आपल्या साधनेला सुरुवात होते. आणि पूर्वतयारी झाल्यानंतर केलेल्या ध्यान साधनेत कधीतरी काही क्षण आत्मानुभव येऊन आपल्याला त्या आत्म्याचा झलक मिळते. आणि अशा पद्धतीने झलक मिळाल्यानंतर त्या साधनेची गोडी लागते आणि साधनेची गोडी लागल्यानंतर दीर्घ साधनेने ती साधनेची जी आपली जी ज्ञान असतं, जे आत्मानुभव असतो, तो हळूहळू जीवनात स्थिर होतो. अर्थात हे सगळं 4 वाक्यात किंवा 15 मिनिटात सांगण्याची गोष्ट नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे. जन्मोजन्मीची साधना लागते ह्याला म्हणतात. तर ह्या पद्धतीने आपण श्रद्धा ही संकल्पना आणि त्यातल्या काही टर्मिनॉलॉजी ह्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. आज आपण आता आपल्या ध्यान प्रक्रियेकडे जाऊया. गणेश मंत्र ध्यान आज करू आपण आणि ह्या पद्धतीने आपण आता ध्यानाच्या स्थितीत जाया. शांत बसा, शक्य असेल तर पाठीचा कणा ताठ ठेवा आणि आपण आता गणेश ध्यानाला सुरुवात करतोय. आदी गुणांच्या वृद्धीसाठी गणेश तत्वावर एकाग्रता आणि ध्यान केल्यास लाभ होतो. गणेश ध्यानाची सोपी पद्धत येथे दिली आहे. मनशक्ती व मनशांतीसाठी ही अतिशय उपयुक्त ध्यान पद्धत स्वामी विज्ञानानंद यांनी सुचवली आहे. उत्कृष्ट अनुभवासाठी सत्कृत्य आणि निस्वार्थ कामाची जोड देणे आवश्यक आहे. हे ध्यान किमान 12 मिनिटे करावे. हे ध्यान करताना जागा व वेळ निश्चित करा. सुरुवातीला शांत बसावे. संपूर्ण शरीर शिथिल करून श्वासावर मन एकाग्र करा. आपली आवडती कुठलीही गणेश मूर्ती किंवा गणेशाचे चित्र डोळ्यासमोर आणा. सोपेपणासाठी एक गणेशाची प्रतिमा येथे दिली आहे. डोळ्यासमोर आणलेली गणेशाची प्रतिमा ओम गंग गणपतये नमः या मंत्रासह भव्य होत जाते आहे आणि संपूर्ण विश्व व्यापते आहे अशी कल्पना करा. त्यामुळे मनाच्या अनंतत्वाचा अनुभव येईल. कालांतराने मूर्ती लहान होत जाते आहे आणि अखेरीस त्याचे रूपांतर बिंदुरूप होते आहे आणि शेवटी शून्य रूप होते आहे अशी कल्पना करावी. अशी कल्पना करता करता शून्यात विरून जाण्याचा अनुभव तुम्हाला नक्की. ध्यानासाठी शुभेच्छा.
आत्मकल्याण प्रार्थना. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद. हरिओम.